ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी कोपरी विभागातील सकल भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। मुसळधार पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। कोपरी विभागातील बाराबंगला परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आदेश दिलेत। तसेच उघडे असलेले मॅनहोल तातडीने झाकण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्यात। यानंतर त्यांनी कोपरीतील शंकर मंदिरासमोरील रस्त्यांची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याचं आढळून आलंय, त्यामुळे चेंबर त्वरित स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। पाहणी दरम्यान झाडाच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या फांद्याही त्यांच्या निदर्शनास आल्यात, त्या तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आलेत। तसेच विकास कामादरम्यान संपूर्ण फुटपाथ पत्र्यांनी बंद करण्यात आल्यामुळे पादचारी, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। फुटपाथ तातडीने मोकळा करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। महापौरांनी ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बोगद्यालाही भेट देऊन पाहणी केली। भरतीच्या काळात या बोगद्यात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व उपाययोजना तत्काळ राबवाव्यात असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केलंय। यावेळी सर्व अधिकारी, शिवसेना कोपरी पासपाखडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, विभाग प्रमुख निर्मला काळे, शाखा प्रमुख नीलम रामाने तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे। आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय, कारण बाराबंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे। एक झाड इथे पडलेलं आहे, एक बांधकाम चालू आहे सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं हे करून टाकलंय। त्याची पाहणी दौरा आपण केलेला आहे। तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे। जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत। आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय, त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे। आज खासदार नरेशजी मस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे, त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे। मॅडम, 5 मिनिटाच्या अंतरावरच खरं शाळा आहे, मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील किंवा कोपरीकर नागरिक असतील, इथून ये जा करत असतात, पण विकासकाने अशा पद्धतीने पत्रे बाहेर घेतलेले आहेत। काय आदेश देणार आहात आणि किती दिवसांमध्ये पत्रे हलवण्याचे? त्वरित त्याला सहाय्यक आयुक्तांना नोटीस द्यायला लावलेली आहे। हे जे झाडाचं सगळं पडलेलं आहे ते आज रात्रीपर्यंत सगळं क्लीन करायला आपण सांगितलेलं आहे।